आपण आज व्हेज कोल्हापुरी मिक्स व्हेज कोल्हापुरीची रेसिपी बघणार आहोत. तर चला आपण रेसिपी बघूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे मिक्स व्हेज आहे अर्धा किलो. त्याच्यानंतर हे आहे आलं लसूण पेस्ट आहे. हे टोमॅटो आहे, एक टोमॅटो चिरून घेतला आहे. तुम्ही कच्चं कांद्यामध्ये सुद्धा त्याची पेस्ट करू शकता. आम्ही चिरून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे आहे 2-3 कांद्याची पेस्ट केली आम्ही, कच्चं आहे. हे आहे चवीनुसार मीठ, हळद, तिखट चवीनुसार. आणि हा जो गरम मसाला आहे तो आम्ही घरी बनवला आहे. आपलं जे जिरं असतात, परत दालचिनी असते, वेलची असते, त्याच्यापासून हा घरी बनवलेला आहे आम्ही गरम मसाला. तर आपण हे दही आहे, दही लागणार आहे आपल्याला. आणि हे दूध, एवढं एक फुलपात्र आपल्याला दूध लागणार आहे. हे 10 लोकांसाठी एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आपण 10 लोकांची मिक्स व्हेज करणार आहोत, व्हेज कोल्हापुरी करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण दही आणि दूध ॲड केलेलं होतं. ह्याला छानशी आपण उकळी आणले. उकळी आणलेले आणि आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण हे जे मिक्स व्हेज होतं ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहे. ते ॲड करतोय त्याच्यामध्ये आपण. हे बघा, त्याच्यामध्ये ॲड केलं मी. हे छानसं आपण आता त्याच्यामध्ये हलवून घ्यायचं. हे बघा, हे असं छानसं त्याच्यामध्ये सेट झालं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता, बटर घालू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण अजून मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि वरून कोथिंबीर टाकणार आहे. हे बघा, छानसं कलर आलेला आहे, मस्तच. हे बघा, आता हे आपलं छानसं उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लास्ट स्टेप, आपण इथं मी एका साईडला तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून आपण ह्याला जिऱ्याची फोडणी देणार आहे. आपण तडका देणार आहोत. हे बघा, हे छानसं गरम होतंय तेल. ह्याच्यामध्ये तुम्ही कच्चं पनीर आणि काजू ॲड करू शकता. खायचा कलर असेल तर तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. हे छानसं आपण 5 मिनटं उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण ही जी फोडणी आहे जिऱ्याची, ही जी तडका आहे तो आपण ह्याला तडका देणार आहोत भाजीला. छानसा ह्याला तडका बसलेला आहे आणि अशा तऱ्हेनं आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी. ह्याला आता मी सर्व करते. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर ॲड केली आहे. तुम्ही काजू ॲड करू शकता. याच्यामध्ये काजू टाकू शकता असेल तर. पनीर टाकू शकता कच्चं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याच आवडीनुसार त्याच्यामध्ये पनीर कच्चं आणि काजू तुम्ही ॲड करू शकता. छानशी आपली मिक्स व्हेज कोल्हापुरी तयार आहे. ह्याला आपण छानशी टेस्ट आले तर मी सुद्धा खाऊन बघते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कशी लागते, कशी तयार होते ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे माझे जे व्हिडिओज आहेत नवनवीन ते तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.